मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती घेऊन आलेत अहिर टीमकडून गणेश आणि मांगर टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि किशोर. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने बॅकफुटला गेल्यानंतर कट केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. मिळतील 4 धावा. पहिल्याच बॉल वरती रुपेशच्या बॅट मधून आलाय एक दमदार चौकार. गणेशच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण हल्ला सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा हा सामना असेल. द्वितीय फेरीची मॅच आहे आणि रुपेशने मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण केले. तंत्राचा आणि मंत्राचा वापर त्याने नक्कीच केलाय पहिल्या बॉलवरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फेकी लगेचच केले परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्यामुळेच बालंबाल किशोर वाचलेले आहेत. खरं तर फेकी सुरेख केली असती अगदी योग्य दिशेवरती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. परंतु ह्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि जर तरला क्रिकेटमध्ये जास्त महत्त्व दिलं जात नाहीये. 5 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट झाले. किशोर जाधव स्ट्राईक एंडला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर कमबॅक केलाय गणेशने देखील. पुन्हा एकदा तो तयार होतोय ओव्हर द विकेटने. खुलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकल्यानंतर आपल्याच फालथ्रोमध्ये गोलंदाजाने बॉलला अडवलं, फील्ड केलं आणि या बॉलवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे. झटपट क्रिकेट पाहायला मिळते. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार. यावेळेला ऑन साइडला या बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक आहेत काव कॉर्नर रिजन मध्ये प्रदीप. त्यांनी एक चांगली कॅच पकडले आणि पहिला धक्का मांघर या टीमला. किशोर जाधव बॅक टू डकआउट. चांगला फटका होता. टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. वेळेची अचूकता नव्हती. अगदी ओव्हर पिच बॉल होता. त्याला मात्र उडवला. ताकदीचा वापर थोडासा कमी पाहायला मिळाला. एलिव्हेशन देखील कमी होतं. बाउंड्री लाईन लगत काव कॉर्नर रिजन मध्ये प्रदीप होते. त्यांनी मात्र एक चांगला कॅच पकडला आणि पहिला धक्का मांगर टीमला लागलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश आलेत. तो देखील एक आक्रमक खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या अर्थी त्यांनी पहिल्याच बॉलवरती चौकार खर्च केला. त्यानंतर मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय. कारण अनुभव त्यांच्याकडे आहे. अनुभवाची शिदोरी आहे आणि खरं तर त्यानंतर मात्र किशोर सारख्या खेळाडूला देखील त्यांनी माघारी पाठवलंय. 5 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत दाबे दाबेकर क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ दाबे दाबेकर आयोजित श्री बहिरी नवलाई चषक 2025 पर्व क्रमांक 4चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा आलाय. बिमरचा हा बॉल नो आहे आणि नो प्लस 1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. थोडासा बिमरचा हा बॉल होता. कमरेच्या वरती बॉल रिलीज केलाय गणेशने आणि म्हणूनच पंचांनी मात्र हात बाहेर काढला. नो बॉलचा इशारा. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट अगदी खूप कमरेच्या वरती बॉल पाहायला मिळालाय आणि म्हणूनच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हा बॉल स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती रुपेशला मात्र समाचार घेता आलेला नाहीये. बॉलच्या मेरिटपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. पायांची हालचाल केली नाहीये. पद्धतलेतेचा वापर करावा लागेल. पायांची हालचाल ठेवली तर नक्कीच धावा देखील येतील आणि बॉलपर्यंत देखील पोहोचता येईल. हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती परंतु पंच पंचांचा कॉल आहे की वाईड बॉल. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता. त्यानंतर थोडीशी दिशा खराब होती आणि म्हणूनच पंचांनी मात्र हा खराब बॉल घोषित केलाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकामधील आणि हो इथे देखील स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळालाय. फलंदाज बीट झाला शेवटच्या बॉलवरती देखील. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हर अंती. मांगर टीमची धावसंख्या धावपलकावरती आहे 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8.00 ची सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये मांगर टीमने ठेवलेली आहे आणि या सरासरीने खेळले तर 24 धावा बनतील. परंतु 24 धावा मी म्हणेन माफक नाही आहेत या मैदानावरती. कमीत कमी 35 ते 40 धावा धावपलकावरती येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आलेत
आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूच्या पाठीमागे मी म्हणेन अजूनही 25 ते 30 धावा आल्या तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये अहिर टीमच्या माध्यमातून अमोल आलेत. एक शरीरवृष्टी त्यांची खूप चांगली आहे, फिटनेस देखील आपण पाहू शकाल खूप चांगला आहे आणि फिटनेसच्या जोरावरती ते कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश आहेत, ज्याने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. रुपेशने 4 बॉलच्या पाठीमागे 5 बनवलेत. त्याच्यामध्ये एक चौकार त्यांनी मारलेला आहे आणि आता इथून पुढे कशा पद्धतीची ही जोडी डावाला सावरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला शंकर सपकाळ पाहायला मिळतात. फिल्डिंग सजावत असताना अगदी क्लोज किपिंग ते करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिले तर पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू, एक डीप स्क्वेअर, एक रिजन, एक काव कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिलाच बॉल अमोल घेऊन निघालेत. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये, पकडले कॅच. आणखीन एक प्रदीपने, आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज राजेश माघारी. डीप मिड विकेट रिजन मध्ये एक चांगली कॅच. पहा रिप्ले टेलिकास्ट. अगदी ओव्हर पिच बॉल होता, त्याला फक्त ऑन साईडला दिशा दिली. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रदीप अगदी उभे होते, वाट पाहत होते बॉल माझ्यापर्यंत येईल आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हाताची ओंजळ केली आणि कॅच आउट होताना आपल्याला राजेश देखील पाहायला मिळालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती दाखल होत आहेत रोहन मोरे. 8 वरती 2 ही परिस्थिती पाहताय मांगर टीमची. खरं तर आपण विचार केला या स्पर्धेचा तर अ गटामधून हातलोट संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. ब संघामधून देवळी संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. आता सी संघामध्ये नक्कीच घोडदौड चालू आहे. सी गटामधून खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, पण तो बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट्समन करताना पाहायला मिळतोय. परंतु सध्याच्या घडीला जर आपण क्रिकेट पाहिले ना तर आता सिंगल डबलला जास्त महत्त्व देत नाहीत खेळाडू. चौकार षटकारांना जास्त महत्त्व देतात. परंतु षटकार आणि चौकार खेळण्याच्या नादामध्ये ते बाद देखील होतात आणि त्यानंतर मात्र धावा देखील येत नाहीयेत. खोलवा टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत दोन्ही पायांच्या मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होते. पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते देखील थोडेसे फसलेत. परंतु एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक अगदी कासवाच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 9 अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागतील रुपेशला आणि रोहन मोरेला. मोठे फटके आले तर नक्कीच धाव संख्येला वेग निर्माण होईल, परंतु अजूनपर्यंत मोठे फटके आलेले नाहीत जास्त प्रमाणामध्ये. ओहो, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप केलाय. कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच पकडलं असतं तर नक्कीच विकेट देखील आली असते आणि एक धाव देखील वाचली असते, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एका एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कारण एका धावेने मॅच जिंकली जाते तर एका धावेने मॅच हारली देखील जाते. त्यामुळेच एका एका धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्व आहे. पुढचा बॉल घेऊन निघाल्यात गोलंदाज अमोल. समोरच्या दिशेने आपल्याच फलत्रोमध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरला. त्यानंतर चेंडू पाठीमागे निघून चाललाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मधील, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. मांगर टीमला आतापर्यंत धावसंख्या उभारताना थोडासा अडथळा निर्माण झालाय, कारण बॅटिंग करत असताना मात्र धावा येत नाहीयेत. किशोर आणि राजेश माघारी परतलेत, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये रुपेश उभा आहे स्ट्राईक एंडला, की तो पारंपरिक जोडीमध्ये आलाय. त्याच्यावरती खूप काही निर्भय आहे. या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा मात्र वळालेल्या आहेत. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपवरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न, डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पंच सूर्यकांत आडावसर वाईड बॉलची घोषणा करतात.
आणखीन एक सिंगल धाव. धावा येणं गरजेचं आहे मांगर टीमला. धावा कशा काय ना धावा येणं गरजेचं आहे. वाईड बॉल नाही उद्या, नो बॉल नाही उद्या, किंवा एक्स्ट्रा स्वरूपात धावा येऊ द्या. या बॉलला उचललाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक चांगला कॅच पकडलाय आणि फलंदाज माघारी परतलेला आहे, अर्थातच रुपेश. 6 बॉलच्या पाठीमागे 6 रुपेशने देखील बनवलेत. तो देखील माघारी परतलाय जड पावलाने, जड मनाने आणि जड अंतकरणाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साहिल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. 6.00च्या सरासरीने धावसंख्येची गती मात्र ठेवलेली आहे मांगर टीमने. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या पाठीमागे 12 धावा धावफलकावरती आहेत, परंतु 12 चेंडू शिल्लक आहे. जे काय करायचं आहे मांगर टीमला ते 12 चेंडूमध्ये करायचं आहे. एखाद्या खेळाडूला विस्फोटक खेळी साकारावी लागेल. जर एखाद्या खेळाडूने 20 ते 25 धावा बनवल्या तर नक्कीच चांगली सुरुवात होईल. यानंतरची मॅच आहे एका बाजूला रेनोशी त्यांच्या विरुद्ध JMCC कळमगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सी गटामधील शेवटची मॅच असेल रेनोशी विपक्ष JMCC कळमगाव अशी मॅच आहे. त्या मॅचच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. स्विंग अँड मिस आणि यस बॅटची कडा लागले. विकेट किपरने देखील चांगली कॅच पकडले शंकरने आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज आणखीन एक कोसळलाय. मांगर टीमला मी म्हणेन आता कुठेतरी ग्रहण लागलंय. तू छल मय आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चाललंय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. पायांची हालचाल कोणत्याही प्रकारची पाहायला मिळालेली नाहीये. बॅटचा वरचा काहीसा भाग लागला. त्यानंतर शंकरने मात्र चांगली कॅच पकडले. धक्का क्रमांक 4. रोहन देखील माघारी परतलाय. आणखीन एक न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. हा बॉल उशीर देणारा बॉल आहे. सुपर विकेट किपिंग काय पाहायला मिळते. शंकर सपकाळ यांच्या माध्यमातून क्लोज किपिंग करतायत आणि ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनी किपिंग करतात त्याच प्रकारचं किपिंग आपल्याला पाहायला मिळते शंकर सपकाळ यांच्या माध्यमातून. हाई बॉल डॉट बॉल येतोय. अगदी तेजसचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली. त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी अजूनपर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. एक गडी त्यांनी मिळवलेला आहे आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं अहिर टीमने मात्र पकड जमवून ठेवले. विविधता पूर्ण गोलंदाजी केली जाते. भिन्नता त्यांच्याकडे चांगली आहे. पहिल्या षटकापासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न अहिर टीमने केलेला आहे. हाई बॉल सुरेख आहे आणि हाफ ट्रॅकर बॉल अपट बार पाहायला मिळालाय आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग करत असताना एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाहीये मांगर टीमच्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील आणि चला टीम मीटिंग जास्त प्रमाणात घेऊ नका. विकेटचं पतन झालेलं आहे. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. कार्तिक आलेले आहेत न्यू बॅट्समन आणि हाई बॉल मिस होतोय त्यांच्याकडून देखील आणि
लगातार 5 बॉल तेजसने मात्र डॉट टाकलेले आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड होईल का की निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5 बॉल त्यांनी टाकलेत. अगदी एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. एक गडी त्यांनी मिळवलेला आहे. आता शेवटचा बॉल निर्धाव षटक येईल का. फुलटॉसचा बॉल होता. फटका फसला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील का. यस 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अहिर टीमला 15 धावांची आवश्यकता. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया जिथे मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला JMCC कळमगाव त्यांच्या विरुद्ध रेणुशी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस करूया. टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक सुयोग कोळी सर जोडले जातील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील. तोपर्यंत धन्यवाद. कोयना सोळशी कंदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत दाबेकर क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडल दाबेकर आयोजित भैरी नवलाई चषक 2025 पर्व 4थ्या साखळी सामन्यातील शेवटचा सामना रेणुशी आणि JMCC कळमगाव माफ करा. रेणुशी आणि JMCC कळमगाव या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय कॉलिंग असेल. कोण करते. रेणुशी गाव जिंकले टेल. इट्स अ हेड. तर JMCC कलमगाव तुमच्या रीतीनं तुमच्या बाजूनं हा नाणेफेकीचा कौल लागला. काय निर्णय असेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच समोर असेल रेणुशी संघ. तर कुठपर्यंत तुमचा रोखण्याचा मानस असेल. कमीत कमी धावांमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर रेणुशी संघ आपल्या बाजूनं नाणेफेकीचा कौल हरलाच आपण. प्रथमतः फलंदाजी आले वाटेला कुठपर्यंत मजल मारण्याची तुमची असेल. नक्कीच आम्ही टॉस जिंकून पण आम्ही बॅटिंगच करणार होतो पण आम्ही जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करू कारण थोडं चेसिंगला थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. कालपासून मॅच बघतोय पण आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त रन करण्याचा. नक्कीच 4 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघनायकाला नक्कीच तिलगुल देऊन आयोजकांच्या वतीनं तुमचा सन्मान केला जाईल. तिलगुल घ्या, गोड गोड बोला आणि नक्कीच बिग फाईट होईल. आपल्याला पाहायला मिळेल. फोटो सेशन होईल. आणि नक्कीच बिग फाईट पाहायला मिळेल. साखळी सामन्यातील शेवटचा सामना रेणुशी आणि JMCC कळमगाव या 2 संघादरम्यान. वळूया कॉमबॉक्स कडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं स्वागत होत आहे. आदरणीय श्री गोविंद कृष्णा जाधव, वसंत रामचंद्र जाधव, सुनील भागू जाधव, संजय दाबेकर, मनोज काशीराम जाधव, दीपक भागू जाधव आणि विशाल सुरेश शेलार कोट्रोशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही श्री बहिरी नवलाई चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 15 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल कार्तिक घेऊन आलेत आणि पहिल्याच बॉलवरती क्रिकेटमधील मादक सौंदर्य, क्रिकेटमधील क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा फटका प्रदीप सपकाळच्या बॅट मधून आलाय. एक नित्र दीपक चौकार. विराट कोहलीला देखील लाजवेल असा फटका आलाय प्रदीपच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती चौकारांनी सुरुवात.
कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला माहीत आहे की फक्त प्रथमतः बॅटिंग करत असताना आम्ही 18 धावांचं 15 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर चांगली बॉलिंग करावी लागेल. परंतु पहिल्याच बॉलवरती प्रदीपने स्वागत केलंय गोलंदाजाचं, ते देखील चौकाराने. स्वॅग से करेंगे हम स्वागत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदतालिकेचा वापर केला होता, परंतु हा बॉल पंचांनी घोषित केलाय की वाईड बॉल आहे. पदतालिकेचा वापर केला होता, कुठेतरी जागा बनवण्याचा विचार होता आणि त्यामुळेच हा बॉल आलेला आहे, तो खराब बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. 16 बॉल 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकतर्फी मॅच पाहायला मिळते का? हो यस, एकतर्फी मॅच पाहायला मिळते. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना महांगर टीमने 18 बॉलच्या बॉलमध्ये अवघ्या 15 धावा बनवलेल्या आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना प्रदीपने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. ओहो, इथे खराब बॉल. दिशाहीन गोलंदाजी. स्वर मारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. आणखीन एक धाव धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. कार्तिक घेऊन आलेले आहेत आणि कार्तिकने पाठीमागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. एका षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. समोर बॅट्समनने देखील अहिर टीमच्या चांगलं प्रभावित केलं होतं पाठीमागच्या मॅच मध्ये आणि म्हणूनच तो देखील प्रभावित करत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी प्रदीपच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढे 15 बॉल 4 धावांची आवश्यकता. पहा, अगदी क्रॉस अँगलनं दाखवलं जात आहे. अगदी शफल झाले होते फलंदाज आणि त्यानंतर बॉलला देखील फिरकावून दिलं. टिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आलाय. आता इथून पुढे 15 बॉल 4 धावांची आवश्यकता. हलक्यात या बॉलला डिफेन्स केलंय. डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालंय. 1 धाव मिळेल आणि एकाच धावीवरती समाधान. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा. 14 बॉल 3 धावांची आवश्यकता. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. या मॅच मध्ये मजा आलेली नाहीये. जशी प्रेक्षकांना मॅच पाहायची होती तशी मात्र मॅच पाहायला मिळाली नाही. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्रशक्ती ते नाहीये. बॅकअपला येतील. 1 धाव पूर्ण केले. हळूहळू विजयापर्यंत अहिर संघ पोहोचताना पाहायला मिळतोय. आता 13 बॉल 2 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. जर या बॉलवरती मी म्हणेन 2 धावा पूर्ण झाल्या तर नक्कीच अहिर टीम विजयी होईल आणि आयोजकांचा वेळ देखील वाचवेल. बॅकफुटला गेलेत. कट केलाय. इथे मात्र एकच धाव मिळेल. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता. 12 बॉल 1 धाव विजयासाठी अहिर टीमला. यानंतरची एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच कळमगाव विरुद्ध रेणूशी एक बिग फाईट मॅच तुम्हाला देखील पाहायला मिळेल. कारण सध्याच्या सीझन मध्ये कळमगावने देखील चांगल्या मॅचेस खेळलेत आणि रेणूशी टीमने देखील चांगल्या मॅचेस खेळलेत. म्हणल्यानंतर ती देखील मॅच एक रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये 12 बॉलच्या पाठीमागे एकच धावेची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये शुभम आलेत. जर्सी क्रमांक 03 घेऊन. अवघी एका धावेची आवश्यकता. आणि अंपायर कॉल वाईड बॉल आणि इथे हा सामना जिंकलाय अहिर टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम मांगर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी मानतो. पुढे